नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर जिल्हा परिषदेबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि जिल्हा परिषदेचा जो रिझल्ट आहे, रिझल्टबाबत महत्त्वाची अपडेट असं म्हणूया आपण, कारण की बऱ्याच दिवसांपासून झेडपीचे पेपरसुद्धा चालू होते आणि त्याचा रिझल्ट वगैरे अजून लागलेला नाही आहे आणि काही संवर्गाचे पेपरसुद्धा बाकी आहेत। जवळपास 5 संवर्गाचे पेपर जे आहेत ते बाकी आहेत आणि बाकीचे झालेले आहेत। बाकीचे बऱ्याच संवर्गाचे पेपर झालेले आहेत। तर पेपर होणार की नाहीत बाकीच्या संवर्गाचे आणि होणार तर कधी होतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत। आणि रिझल्टचं काय, जे आधी पेपर झालेले आहेत त्या परीक्षांचं रिझल्टचं काय आहे, तर याबाबत एक परिपत्रक जे आहे ते जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेलं आहे आणि एकाच जिल्हा परिषदेने तर पूर्ण डिपार्टमेंटने हे परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे। तेच परिपत्रक आपण बघणार आहोत। तर चला बघूया नेमकं रिझल्ट कधी लागेल आणि बाकीच्या परीक्षा कधी होतील, कधीपर्यंत होऊ शकतात। तर बघू शकतो आपण परिपत्रक हे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत हे परिपत्रक आहे। तर आपण इथे विषय बघूया। विषय आहे जिल्हा परिषद गट क सरळ सेवा भरती 2023 बाबत सूचना। तर असा विषय त्यांनी दिलेला आहे। त्यानंतर खाली बघूया, जिल्हा परिषद गट क सरळ सेवा भरती 2023च्या अनुषंगाने 30 संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते। त्यानुसार 26 डिसेंबर अखेर 25 संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत। परीक्षा झालेल्या एकूण 25 संवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने, म्हणजेच पेसाचा जो संवर्ग आहे किंवा पेसाचा जो निर्णय अडकलेला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक हा देखील संवर्ग येत असल्यामुळे हा संवर्ग वगळून 24 संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावे। म्हणजे जिल्हा परिषदेचं जे डिपार्टमेंट आहे, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, तर यांनी ते आता IBPSला हे परिपत्रक पाठवून सांगितलेलं आहे की तुम्ही निकाल तयार करून जे आहे घोषित करण्याची कार्यवाही CO सोबत कॉन्टॅक्ट करून पूर्ण करायचे आहे। म्हणजे बाकीचे 25 संवर्गाचे जे 25 संवर्गापैकी 24 संवर्गाचे जे निकाल आहेत ते लवकरच जाहीर होणार आहेत, आपल्या समोर असणार आहेत। आणि जे उरलेले 5 संवर्ग आहेत पेपर जे आहेत ते बहुतेक आता जो पेसाचा निर्णय आहे त्यानंतरच होतील। त्यामुळे आता जोपर्यंत तो निर्णय होत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही। तो निर्णय झाल्यानंतरच झेडपीचे पेपर होतील, कारण त्यांनी स्पष्ट तसं नमूद केलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ते निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्यामुळे ते संवर्ग वगळून सांगितलं आहे त्यांनी। आणि 25 संवर्गाचे पेपर झालेले आहेत, तर 25 संवर्गाचे रिझल्ट जो आहे तो जाहीर होणार आहे। जर त्यांना परीक्षा लवकर घ्यायची असते किंवा ते घेणार असते लगेच, तर मग त्यांनी थोडं वाट बघितली असते आणि लगेच सगळ्यांचाच रिझल्ट जाहीर केला असता। पण आता त्यांनी 25 संवर्गाचा रिझल्ट जाहीर करण्यास सांगितलेलं आहे आणि बाकीचं जे आहे ते परीक्षा तर बाकीच आहे त्यांच्या। त्यानंतर काही नवीन अपडेट जर असल्या तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवले जातील आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि काही अपडेट या आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा येत असतात। जर टाईम मिळाला नाही व्हिडिओ बनवायला तर टेलिग्राम चॅनलला मी नक्की टाकतच असतो, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया अशाच नवीन पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह। तोपर्यंत काळजी घ्या। ऑल द बेस्ट।